जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा भैरी भवानी संघाचं. फायनलिस्ट संघ ठरतोय तो मिलिंद पाटील यांचा भैरी भवानी आणि प्रतिस्पर्धी फायनलला संघ असणार आहे पिंट्या पड्याळ यांचा आरोही 11. बघूया फायनलचा लाईनअप करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरत आहेत. या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे आमच्या तालुक्याचे सरचिटणीस सन्माननीय उमेशजी देसाई, कोथवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय पीटी वारेकर, स्वरूपजी मयेकर आणि मोहम्मद अली कोथवडेकर, बाबू शिवलकर, सुमित भोळे या प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी मैदानावर नाणेफेक करण्यासाठी जायचं आहे. या सामन्यासाठी आमचे प्रमुख पंच असणार आहेत ते मेंगेजी मोनकर आणि रमेशजी सोलकर. दोन्ही पंचांना सुद्धा मी विनम्र विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी मैदानावर यायचं आहे. सुमित भोळे सर, चला आपण देखील ग्राउंडवर. विनंती आपल्याला. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक फ्रेंड्स कोथवडे संघाचे भुवन वारेकर, अशफाक भाई बारगीर यांनी सुद्धा मैदानावर यायचं आहे. या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे सन्मान्य उमेशजी, स्वरूप शेठ, पीटी वारेकर, बाबू शिवलकर हे सर्व मैदानात उतरत आहेत आणि या सामन्याचे प्रमुख पंच असणार आहेत ते रमेशभाई सोलकर आणि मेंगेजी मोनकर हे सुद्धा हळूहळू मैदानात उतरत आहेत. फायनल संघ होणार आहे तो भैरी भवानी आणि आरोही स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. बघूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातो, कारण नाणेफेक निश्चितच महत्वाची आहे. बऱ्याच सामन्यांमध्ये आपण बघितलं असेल की जो नाणेफेक करून प्रथम फलंदाजी घेतो, मोठी धावसंख्या उभारतो, तो संघ इथे विजयी झालेला आहे. भैरी भवानी संघाचा कर्णधार पप्पू साळवी आणि आरोही संघाचा कर्णधार मुन्ना मोरे, दोन्ही कर्णधार हात मिळवणी करतायत. उमेशजी देसाई प्रमुख पाहुणे नाणेफेक करतायत. बघूया नाणेफेक कोणाच्या बाजूने जाते आहे. आरोही संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे. फायनलचा सामना सुद्धा 4 षटकांचाच राहणार आहे असं आयोजकाच्या वतीनं मी घोषित करतो. दोन्ही फायनलिस्ट संघांना शुभेच्छा देताना भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे सरचिटणीस उमेश देसाई, कोथवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी वारेकर, स्वरूप मयेकर, बाबू शिवलकर, सुमित भोळे मोहम्मद अली कोथवडेकर या सर्व प्रमुख पाहुणे दोन्ही फायनलिस्ट संघांना प्रोत्साहित करतायत, शुभेच्छा देत आहेत.
नाणेफेक तर झाली आहे. आरोही स्पोर्ट्स संघ नाणेफेक जिंकलाय. प्रथम फलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते भैरी भवानी संघाला. सर्व लाईनमन आपापली जागा घ्यायची आहे. जे लाईनमन या सामन्यासाठी आहेत त्यांनी ताबडतोब आपापली जागा घ्यायची आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित ओरम क्रिकेट टूर्नामेंट के फाइनल का मैच आरंभ होने की स्थिति में है और जो हमारे गेस्ट थे जिनकी शुभ हाथों से टॉस किया गया है और आरोही स्पोर्ट की टीम ने इसको तोड़ के प्रीमियर लीग के फाइनल में टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला किया है और उनके दो इस समय बल्लेबाज जिसमें कि सुजल जिन्होंने जबरदस्त प्रदर्शन किया है और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के प्रबल दावेदार उन्हें माना जाएगा जो कि जबरदस्त प्रदर्शन उन्होंने किया है. एक बार फिर सभी का स्वागत है कोतोड़े के जोकुमड़े के मैदान से और पप्पू सालवी जो कि पारी का पहला ओवर आरंभ करने के लिए तैयार है. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित ये टूर्नामेंट जिसका मेगा फाइनल अब आरंभ होने की स्थिति में है. सुजल और विराज ये दो बल्लेबाज बैटर मैदान पर है. पप्पू सालवी देखना है कि कितने अनुभव के साथ गेंदबाजी करेंगे. प्रतीक कांबळे जो कि इस समय विकेट कीपिंग की जिम्मेदारी संभाले हुए है. 9 फील्डर 30 गेंद के दायरे के अंदर है और अंपायरों का इशारा है कि अब फाइनल की शुरुआत होने जा रही है. मेन अंपायर मेघेश मोंडकर और स्क्वायर लेग अंपायर है रमेश जी सोलकर ये अंपायर है और इस समय हमारे साथी स्कोरर सागर माइंगड़े और हमारे कौशल जी सर इनका भी स्वागत है. और इस समय फाइनल के मैच की पहली गेंद लेकर पप्पू सालवी ऑफ स्टंप के बाहर स्टपर कट किया है और गेंद कवर स्टकर के बीच में से गेंद लगभग बॉर्डर लाइन के अंदर ट्रैवल होती हुई और वहां पर परागते और 2 रन यहां पर मिलते हुए सुजल के लिए. परागवारी करने गेंद को फील्ड किया कवर बाउंड्री लाइन की तरफ 2 रन अर्जित किए अपनी टीम के लिए. यहाँ पर सुजल ने जबरदस्त प्रदर्शन किया था लेकिन 2 मैचों में उन्होंने 0 पर वो आउट हुए थे. जबरदस्त प्रदर्शन कर रहे हैं अपने टीम के आरोही स्पोर्ट और श्री भैरी भवानी के बीच ये टूर्नामेंट का फाइनल का मैच है. एक बार फिर हमारे सभी पब्लिक का जो कि स्वागत है. काफी दूर दूर से इस मैच को देख रहे हैं जो कि यूट्यूब के माध्यम से tenniscricket.in पर भी जितने भी लोग यहाँ पर जुड़े हुए हैं इस टूर्नामेंट के मैच के साथ उनका भी स्वागत है. और इस समय पप्पू सालवी दाएं हाथ के गेंदबाज जो कि गेंद करेंगे सुजल के लिए. सुजल देखना यह है कि इस मैच में कितनी अच्छी पारी खेल सकेंगे. जबरदस्त खिलाड़ी है पूरे टूर्नामेंट में उन्हें अपने खेल से प्रभावित किया है और एक बार एक इंतजार में है इस समय भैरी भवानी की टीम कि उनका विकेट उनको जल्दी मिल सके. और देखना यह है कि 4 ओवर के इस फाइनल के मैच में सुजल एक अच्छी पारी खेल सकेंगे अथवा नहीं. पप्पू सालवी अगली गेंद लेकर इस ओवर में सुजल को और सुजल ने मिस टाइम स्ट्रोक खेल दिया है लेकिन गेंद सीधे बॉर्डर लाइन के बाहर. शानदार छक्का शरीर से काफी दूर से खेला हुआ ये स्ट्रोक. ऐसा लगा था कि शायद गेंद हवा
हवा में रहेगी, लेकिन हवाई सफर, हवाई फायर करते हुए सुजल के बैट से निकलता हुआ यह शानदार छक्का। इस छक्के की मदद से स्कोर आगे बढ़ चुका है, 8 रन हो चुका है स्कोर, 8 रन, जबकि बिना किसी विकेट के नुकसान पर जबरदस्त खड़े खड़े स्ट्रोक खेला है। पप्पू ऐसा लग रहा है कि शायद दर्द महसूस कर रहे हैं पैरों में, जो कि ठीक तरीके से वो गेंद नहीं कर पा रहे हैं। लेकिन एक बार फिर अगली गेंद करते हुए सुजल के लिए, सुजल इस समय अपने फॉर्म में वापसी करते हुए अगली गेंद का सामना करेंगे। ऑफ स्टंप की गेंद धीमी गति नीचे रहती, कॉर्न में आउट, और इसी के साथ अंपायर के फैसले का भी इंतजार नहीं किया, गेंद जैसी बल्ले का एज निकली थी, निकले अपने क्रीज से बाहर जा चुके हैं और एक जबरदस्त विकेट अपने झोली में लेते हुए यहां पर पप्पू सालवी अनुभव के साथ गेंदबाजी कर रहे हैं और अपने ऑफ स्टंप के बाहर की गेंदों पर जाल में फंसा दिया है सुजल को, और सुजल एक बड़ा स्ट्रोक खेलने के चक्कर में विकेट कीपर प्रतीक कांबले के हाथों कैच आउट हो चुके हैं और विकेट नंबर पहला गिरा। पंकज को इस समय भेजा गया है बैटिंग करने के लिए। साहिरा जिन्होंने रखे पिछले मैच में आतिशी पारी इस मैदान के ऊपर, इस ग्राउंड के ऊपर खेली थी, उनका आना शेष है बैटिंग करने के लिए, लेकिन उससे पहले कि पंकज को भेजा गया है बैटिंग करने के लिए। पंकज इस समय सामना करेंगे। तो इस बीच पप्पू सालवी कीमती गेंदबाज है, एक अनुभवी बड़े गेंदबाज है, बॉलर है, खिलाड़ी है। पिंटे का ये होम ग्राउंड था, लेकिन आज इससे पहले के मैच में पिंटिया 0 पर आउट हुए और तमाम कोशिश उनकी यहां पर अधूरी रह चुकी है इस ग्राउंड पर फाइनल खेलने की। लेकिन इसमें बीच अगली गेंद पप्पू गेंद करते हुए पंकज को बहुत ही अच्छी गेंद थी, इनसाइड एज लगता हुआ बल्ले का, लेकिन किसी तरह रन की कोई गुंजाइश नहीं है। एक एक्स्ट्रा प्लेयर यहां पर लगभग लगाया जा चुका है, विकेट कीपर है और उनके अलावा एक फील्डर जो कि पहले स्लिप में खड़ा हुआ है संभावित कैच को पकड़ने के लिए। लेकिन पप्पू सालवी पहले ओवर पे अगली बार गेंद करेंगे दाएं ओवर विकेट से पंकज को गेंद, और पंकज ने गेंद को उठाकर खेला है ठीक हमारे कमेंट्री बॉक्स में, ठीक हमारे कैमरा जहां पर खड़ा है टेनिस क्रिकेट .in का, उसके सामने गेंद यहां पर गेंद गिरी है ठीक हमारे कमेंट्री बॉक्स से छत के ऊपर गेंद, याद है कि एक जबरदस्त छक्का, गगनचुंबी छक्का देखने को मिला है पंकज के बैट से निकलता हुआ शानदार छक्का, और इस छक्के की मदद से स्कोर आगे बढ़ रहा है 14 रन। यहां पर जो इस समय धूल थी उसको साफ किया पंकज के छक्के ने, इतना बड़ा छक्का था, ताकतवर स्ट्रोक था पंकज के बल्ले से। और इस समय अगली गेंद लेकर पर पप्पू सालवी राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे पंकज के लिए, ये गेंद और फिर से बाहर जगह है, इसी के साथ आउट कॉर्ड बिहाइंड, पंकज का विकेट गिरा। दूसरा कैच लेते हुए प्रतीक कांबले ने कोई मिस्टेक नहीं की है गेंद के पीछे, और शानदार विकेट मिलता हुआ पंकज छक्का जड़ाने के बाद आउट हुए हैं। एक समय सुजल भी उसी तरह की छक्का लगाने के बाद अगली गेंद पर आउट हुए थे। अब मैदान पर बारी है बैटिंग करने की, यहां पर साहिरा जा रहे हैं जिन्होंने कि पहले के मैच में, सेमीफाइनल के मैच में जबरदस्त पारी खेली थी, अब वो ग्राउंड में आ चुके हैं और स्कोर हो चुका है 2 विकेट पर 14 रन 2 विकेट के नुकसान पर। एक बार फिर हमारे पब्लिक का स्वागत है इस समय प्रसन्न मुद्रा में, जहां उन्हें जगह मिल चुकी है, जहां वो खड़े होकर मैच देख रहे हैं, उन सभी पब्लिक का स्वागत है इस कोतोड़े के मैदान पर। कोतोड़े प्रीमियर लीग का टूर्नामेंट का फाइनल देखने के लिए जितने भी यहां पर लोग पहुंच चुके हैं उनका स्वागत है, और टेनिस क्रिकेट .in पर जितने भी लोग जुड़े हुए हैं इस फाइनल मैच को देखते हैं उनका भी स्वागत है। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, मनोज के हाथ में गेंद है, संभवतः बॉलिंग मार पर दादू गावड़े यानी कि साईराज के लिए 3 छक्कों के लिए भी कैश प्राइज है। मनोज जो कि मोहित इस समय बॉलिंग मार पर, जिन्होंने अपने गेंदों से काफी प्रभावित किया है। प्रणव जिन्होंने टूर्नामेंट में 4 विकेट लिए 4 गेंदों पर, लेकिन उनकी टीम टूर्नामेंट से बाहर है। और रितेश
जिन्होंने कि कुसुमेश्वर की टीम की तरफ से भी शानदार प्रदर्शन किया, लेकिन उनकी भी टीम टूर्नामेंट से बाहर यानी कि फाइनल से दौर से बाहर है। और इस समय नए ओवर की शुरुआत मनोज मोहिते की गेंद को ऑफ स्टंप के बाहर थी, उसको ऑन सेट पर मारना चाहते थे विराज, गेंद को नहीं देखा है, पूरी तरीके से बीट हुए, स्टंपिंग करने का एक प्रयास किया गया था लेकिन उसमें सफलता हासिल नहीं हो सकी है पप्पू साल्वी के लिए, जो विकेट कीपिंग की जिम्मेदारी संभाले हुए है। फिर से बार मनोज मोहिते गेंदबाजी करेंगे, लेफ्ट हैंडर गेंदबाज है, राउंड द विकेट से गेंद कर रहे हैं दाएं हाथ के बैट्समैन विराज, क्योंकि सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। मनोज की गेंद और बाहर, फिर से एक बार बढ़िया गेंद थी, काफी नजदीकी मामला था, बल्ले से नजदीक से होती हुई गेंद थी लेकिन किसी तरह कोई मौका नहीं मिला है। हाफ चांस को कन्वर्ट करने की आवश्यकता है और ऐसा लगता है कि शायद ये मौका गंवा दिया है विकेट के पीछे। लेकिन फिर से एक बार मनोज अगली गेंद लेकर यहां पर विराज को गेंद करने के लिए तैयार हो रहे हैं। विराज सामना करेंगे, मनोज की अगली गेंद आगे निकले, ऑफ ऑलिव पर ड्राइव करने का प्रयास, लॉन्ग की दिशा में गेंद को खेला, फील्डर उस ओर मौजूद है, एक रन मिलता हुआ यहां पर। इस एक रन की वजह से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 15 रन, जबकि 2 विकेट के नुकसान पर 2 विस्फोटक बल्लेबाज, जिसमें कि पंकज आउट हुए विकेट के पीछे, प्रतीक ने कैच किया, उससे पहले कि सुजल बोरे आउट हुए विकेट के पीछे, शानदार कैच एक और पकड़ते हुए यहां पर प्रतीक शानदार विकेट कीपिंग का उन्होंने प्रदर्शन किया है। फाइनल का मैच है और एक बार फिर अगली गेंद लेकर, जो कि ओवर नंबर पारी का दूसरा जारी है, मनोज मोहिते गेंद कर रहे हैं, साईराज को गेंद देखा जाने दिया है, गेंद को, गेंद लगभग ऑफ स्टंप के लाइन में टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर निकली, कट करती हुई चांगला लेग स्पिनचा नमुना इथं पेश करतोय तो मनोज मोहिते, अतिशय सुंदर लेग स्पिन गोलंदाजी आणि दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवण्यात त्याला यश मिळते। दरम्यान मनोजचा पुढचा चेंडू साईराजसाठी आणि हा चांगला फटका, मिड विकेट चांगलं क्षेत्ररक्षण मकरन मांगडे याच्याकडून आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना। साईराज जो कि 1 रन यहां पर ले चुके हैं, केवल 5 गेंदों पर 2 रन दे चुके हैं। विराज जो कि सामना करेंगे, विराज के लिए गेंद बीच में आगे थी, उसको ऑन साइड पर टर्न किया है, कैच वहां पर मकरंद के हाथ में सीधा कैच है और विराज की पारी समाप्त हो चुकी है। 0 पर आउट हुए हैं विराज। लगभग गेंद टिप्पा खाने के बाद, लेग स्टंप पर गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप की तरफ आ रही थी, स्टोक के लिए जगह बनाना चाहते थे, फील्डर को बीट नहीं कर सके, सीधा कैच पकड़ते हुए वहां पर मकरन मिड विकेट बाउंड्री लाइन पर खड़े थे, उन्होंने कैच कर दिया है। विकेट नंबर 30 गिरा आरोही स्पोर्ट के टीम का। सिर्फ 2 रन देकर मनोज ने इस ओवर में शानदार बॉलिंग का प्रदर्शन किया है। या षटकामध्ये मनोज मोहिते यानं सुंदर असं लेग स्पिनचा मुजारा पेश करताना फक्त 2 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय। नवीन गोलंदाज कोण रे बॉलर, प्रतीक ना, प्रतीक उर्फ बंटी खेळण्यासाठी तयार आहे तो साईराज। साईराजनं सलग 3 षटकार मारले तर निल्या गावडे याच्याकडून 300 रुपयाचं पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे। दरम्यान बंटी कांबळे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे, दादू गावडेसाठी हा चेंडू टाकलाय दादूसाठी आणि हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हलकेच बॅटची काढा घेऊन गलीच्या दिशेने चेंडू जातोय, फील्ड होईपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना। नवीन फलंदाज आलाय तो रोशन बलेकर। कायरन पोलार्ड सारखा दिसणारा हा बघूया, बंटीचा हा चेंडू उत्तुंग फटका जातोय सीमारेषेजवळ, परंतु मुन्ना कोलगे आपलं काम चोख पार पडतोय, एक सुंदर असा झेल टिपतोय, सुंदर असा झेल मुन्ना कोलगे टिपतोय आणि रोशन बलेकर 0 या धाव संख्येवर तंबूत परततोय। नवीन फलंदाज येतोय तो डावखुरा फलंदाज असणार आहे।
फलंदाजाचं नाव जरा सांगायचं आहे. ओमकार हा नवीन फलंदाज आलाय जो की डावखुरा फलंदाज आहे आणि बंटी कांबळेचा गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. ओमकार सागवेकर. नंतर बंटीचा हा चेंडू ओमकारसाठी. हा उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक झेल खाली जात आहेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर निश्चितच आणि एकाच धावावरती समाधान मानू लागत आहे कारण दादू गावडे याला स्ट्राईक पाहिजे आणि दादूकडे जर स्ट्राईक असेल तर काहीतरी करिश्मा होऊ शकतो. मोठी धावसंख्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बंटी कांबळे गोलंदाजी करतोय आणि दादू गावडे फलंदाजीसाठी आहे. मागाच्या सेमीफायनल मध्ये अतिशय आक्रमक अशी धुवाधार पारी खेळली होती दादू गावडे यानं आणि त्याच्या बॅटिंगच्या जीवावर त्याचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि दादू यानं पुन्हा एकदा सलग 3 षटकार मारले तर निल्या गावड्याच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलाय. दरम्यान बंटी कांबळे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पंचांच्या डावीकडून चेंडू फेकण्यासाठी धावतो. पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकलाय दादू गावडेसाठी आणि हा बराच बाहेर जाणारा चेंडू. नो बॉलचा इशारा. आता मात्र बोनस. दादूला बोनस. फ्री हिटचा चान्स कारण बंटी कांबळे सारख्या एका अनुभवी गोलंदाजाकडून ही चूक म्हणजे स्वतःच्याच पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. दरम्यान बंटी फ्री हिटचा सामना करण्यासाठी दादू गावडे तयार आणि हा उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक नाही परंतु मोठा प्रयत्न केला होता पराग वारेकर यानं परंतु अयशस्वी ठरतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सुरुवात झाली आहे दादू गावडेकडून. फ्रीटचा चान्स घेतलाय दादू गावड्यानं. जोरदार हिट केली होती. षटकार आणि सलग 3 षटकार मारले तर पुन्हा एकदा ढोकमल्याचे माजी सरपंच निलेश गावडे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान बंटी कांबळेचा पुढचा चेंडू दादूसाठी आणि हा चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलाय फटका. एक धाव तर निश्चितच. क्षेत्ररक्षक झटकन मनोज चेंडू खाली जातोय. येईपर्यंत 2 धावा सहज दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होते ती 27. बंटी कांबळेचा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पंचांच्या डावीकडून हा चेंडू टाकलाय पुन्हा एकदा साईराजसाठी आणि हा चांगला फटका साईराजच्या बॅटमधून निघालेला. चांगलं क्षेत्ररक्षण पराग वारेकर याच्याकडून एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि हे षटक देखील संपतंय. मला वाटतं आमचे स्कोरर आहेत सागर मांगडे. 3 षटकांच्या सामर्थ्याखेर 4 गडी बाद 28 धावा झाल्या आहेत आणि आता बघूया कर्णधार पप्पू साळवी शेवटचं आणि अतिशय महत्वपूर्ण असं षटक कोणाकडे देतात ते कारण त्याच्याकडे मकरंद मांगडे सारखा अष्टपैलू गोलंदाज आहे. पराग वारेकर सारखा अष्टपैलू खेळाडू आहे आणि परागला चेंडू देतो की मकरंदकडे. याच्याकडे बघूया कर्णधार पप्पू साळवी कोणता निर्णय घेतात कारण त्याला माहिती आहे की मकरंद मांगडेकडेच चेंडू दिला पाहिजे कारण मक्याची चेंडू फेक करण्याची कला ही एक वेगळी शैली आहे आणि दबावाखाली गोलंदाजी चांगली करतो मक्या आणि दबावाखाली फलंदाजी सुद्धा दादू गावडे चांगली करतो कारण या टुर्नामेंट मध्ये म्हणण्यापेक्षा या ग्राउंडचा जर इतिहास पाहिला तर दादू गावडेला मकरंद मांगडेने बराच वेळा आउट केलेला आहे. बघूया मकरंद मांगडे दादू गावडेला कसं काय खेळवतो ते. शेवटचं षटक मकरंद मांगडे तयार आहे. पंच रमेश सोलकर यांच्या उजवीकडून गोलंदाजी करण्यासाठी पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकलाय दादू गावडेसाठी. अहो चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेले आणि इथं 2 वर रंगताय दादू गावडे विरुद्ध मकरंद मांगडे. बऱ्याच वेळा दादू गावडेला बीट केलाय मकरंदने. तोच मकरंद मांगडे चेंडू फेक करण्यासाठी पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकलाय दादूसाठी आणि उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक धावतोय परंतु काही उपयोग होत नाहीये.
परंतु बॅड लक, दादू गावडे डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. तरी पण 2 चेंडूचा सामना झालाय. 2 चेंडू मध्ये मक्या मांगडे हेवी ठरतोय दादूला. मकरंद मांगडे चेंडू बेकारण्यासाठी धावतोय. पंचांना चेंडू टाकलाय आणि हा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आडवी पट्ट्या फिरवण्याचा. आणि आमच्या इथे अनुभवी या पिच क्रिएटर रुपेश पारकर सांगतायत की मकरंदला दादू गावडे थोडासा दडपणाखाली खेळतो आणि सलग 3 चेंडू दादूला बीट करतोय तो मक्या मांगडे अतिशय सुंदर आणि हुशार गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर मध्ये 3 चेंडू चांगले टाकले. पुढचा चेंडू दादूसाठी. ओ अपील, परंतु लेग स्टिकच्या बाहेर जातोय चेंडू. मक्या हसतोय. हसताना फक्त दात दिसतात मक्याची. चांगली गोलंदाजी मक्याची. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धावा. दादूला जखडून ठेवलाय. पुढचा चेंडू दादूसाठी. ओ आता पुन्हा एकदा अपील आणि पुन्हा एकदा जखडून ठेवतोय. आणि इथे रुपेश पारकर आम्हाला वेळोवेळी सांगतायत की मकरंद मांगडे दादूला कायम खेळवतो. आणि आता पालखी जशी खेळवतात पावलावर, तशी दादू गावडेला पालखी पावलावर खेळवायला भाग पडतोय. मक्या सलग 5 चेंडू खेळवतोय आणि 10 बॉल मध्ये 10 धावाच फक्त काढल्या आहेत दादूनं. आणि शेवटचा चेंडू बघूया. मक्या दादूची विकेट काढतो की दादू षटकार मारतो. मक्याचा शेवटचा चेंडू दादू गावण्यासाठी. पुढे आलाय आणि बाद. मक्यानं पण तिकडे पावलावर खेळता खेळता मक्या सुद्धा आडवा झालाय, पण त्याने दादूची विकेट मिळवली आहे. आणि खरोखर वरच ठरलाय तो दादूवर मक्या. फक्त शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये दीपक सर मक्याने फक्त 1 धाव दिली आहे आणि ती पण खेळवलंय दादू सारख्या एका कसलेल्या पिंच हिटरला. अतिशय सुंदर गोलंदाजी. दरम्यान संघ मालक मिलिंद पाटील अतिशय खुश आहेत आणि मक्याची ही सुंदर गोलंदाजी आहे आणि मक्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण आहे. 6 चेंडू फक्त 1च धाव आणि बहुमूल्य अशी विकेट. आणि संघ मालक मिलिंदजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मक्या मांगडे यांना इथं यायचं आहे आणि हे पारितोषिक 500 रुपयाचं रोख पारितोषिक घेऊन जायचं आहे. धावसंख्या किती? 29 धावा झाल्या. 30 धावांचं उद्दिष्ट आहे. मक्या मांगडे सुंदर अशी गोलंदाजीसाठी तुमच्या संघ मालकांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक तुम्हाला आलंय. ठीक आहे, सामना संपल्यानंतर तुम्ही ते माझ्याकडून घ्यायचं आहे. ऑपरेटर पन्नू मोरे. दीपक सर, तुम्हाला काय वाटतं की गेल्या वर्षी हीच टीम फायनल मध्ये होती आणि पप्पू साळवी जो की संघाचा कर्णधार आहे तो मॅन ऑफ द सिरीज फलंदाज सगळीच बक्षिसं मला वाटतं त्यानं घेतली होती. तोच पप्पू साळवी 30 धावा कशा काय करेल वाटतं तुम्हाला? नक्कीच एक चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि या संधीचा सोनं करण्याची नक्कीच या ठिकाणी तो संधी आपल्या हातातून जाऊ देणार नाही. अतिशय डोकेलिटीने तो या ठिकाणी
खेळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी चांगले बदल केलेले आहेत. साईरासारखा तगडा फलंदाज समोर असताना देखील त्यांनी गोलंदाजी चांगली केलेली आहे या ठिकाणी. आणि नक्कीच तो या ठिकाणी हा फायनलचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. तसंच आरोही संघ देखील तितक्या ताकदीने या धावा रोखण्याची या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. नक्कीच नक्कीच दीपक सर, कारण बघितलं तुम्ही तर आरोही संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून की जो मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये आहे तो मुन्ना मोरे गोलंदाजीमध्ये पण चांगली चुणूक दाखवतोय. आणि काहीतरी मुन्नालाच काहीतरी वेगळं करावं लागणार. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. कारण 30 धावा फक्त डिफेंड करायच्या आहेत. आणि सलामीसाठी पप्पू साळवी बरोबर येतोय तो बंटी कांबळे. मुन्ना मोरे फलंदाजीमध्ये कोणती चुणूक दाखवू शकला नाही, परंतु ज्या वेळेस त्याने फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरलाय त्या वेळेस त्याने आपल्या बॉलिंगवर निश्चित वेगळी करामत केलेली आहे. आणि तोच मुन्ना पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे. फायनलचा सामना पुन्हा एकदा रंगतोय तो आरोही स्पोर्ट्स विरुद्ध भैरी भवानी संघांमध्ये. गोलंदाजीमध्ये पण चांगली चुणूक दाखव. गोलंदाजीमध्ये पण मला वाटतं नंबरच्या रेसमध्ये मुन्नाच आहे. आणि तोच मुन्ना गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे, खेळण्यासाठी संघाचा तयार आहे. तो भैरी भवानी संघाचा सलामीचा फलंदाज आणि स्वतः कर्णधार पप्पू साळवी. पप्पू साळवी राईट हँड राऊंड विकेट मारा करायला तयार आहे तो मुन्ना. दरम्यान मुन्नाचा पहिला चेंडू बघूया. स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका स्वतः जादू झटकन चेंडूवरती जातोय आणि एकाच धावेवरती समाधान. पण त्याचे जोडीदार आत्माराम मोहिते शांत आहेत. दरम्यान मुन्नाचा पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा उत्तुंग फटका. बघूया दादू चेंडू खाली जातोय परंतु नाही. आर डी पवार याला झेल घ्यायला पाहिजे होता, प्रयत्न तरी करायला पाहिजे होता. चांगली गोलंदाजी मुन्ना करतोय परंतु क्षेत्ररक्षक जान देऊन जी क्षेत्ररक्षण करायला पाहिजे होतं ते क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून होत नाहीये. चांगली गोलंदाजी मुन्ना मोरे याची. दरम्यान पुन्हा एकदा मुन्ना राईट हँड राऊंड विकेट रमेश सोलकर यांच्या उजवीकडून. आता हा चेंडू टाकला बंटीसाठी फुलटा चेंडू. पंचांचा इशारा येणार नो बॉल. आणि आता मात्र एक लॉलीपॉप. रविवार आहे, बघूया लॉलीपॉप खातो का की लॉलीपॉप देतो बंटी. आपल्याला लगेच कळणार आहे पुढच्या चेंडूवरती. मुन्ना गोलंदाजी करण्यासाठी फ्रीटचा सामना करण्यासाठी तयार आहे तो बंटी कांबळे. मुन्ना 10-12 पावलांचा मोठा स्टार्ट आहे, पण रमेश सोलकर यांच्या उजवीकडून पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकलाय बंटीसाठी. आणि हा स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. आणि आता मात्र फ्रीट चालू असणार आहे. प्रेशरवर मुन्ना गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत केली होती, परंतु एक नो बॉल दुसरा वाईड. थोडंसं प्रेशर निश्चितच मुन्नावर असणार आहे. पुढचा चेंडू मुन्ना चेंडू फेकण्याचा पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकला बंटीसाठी. बघूया फ्री हिटर आहे आणि परंतु फ्रीटचा फायदा घेता येत नाही बंटीला. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. एकच धाव मिळते. गोलंदाज मात्र आता इथे वाचतोय असं म्हणायला काही वावगं ठरू नये. 4 चेंडू मध्ये अजून 6 धावा दिल्या आहेत. 30 धावा डिफेंड करताना दोन्ही फलंदाज सिंगल डबल अशीच धावसंख्या हलती ठेवतायत. मुन्ना मोरेचा पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट. पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकलाय बंटीसाठी.
आणि हा उत्तुंग फटका, परंतु नाही 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 नाही, बंटीच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या बाहेर सनसनीत असा षटकार. एक उत्तुंग असा फटका बंटीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. कारण मगाशीच त्यांच्या संघ मालकांनी, मी जेव्हा त्यांचं बाईट घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही सामना जिंकण्याच्याच उद्देशानं माझे प्लेयर उतरणार आहेत. बघूया मुन्नाचा पुढचा चेंडू बंटीसाठी, आणि हा जोरदार फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना दरम्यान. मला वाटतं षटक संपतंय, पहिल्या षटका समाप्त आहे. धावसंख्या आहे 13 धावा झाल्या आहेत. 13, 18 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी पाहिजे आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा पाहिजे आहेत. बघूया कर्णधार मुन्ना स्वतःची ओव्हर थोडीशी फ्लॉप ठरली आहे. अजूनपर्यंत संपूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याने चांगली गोल. विराज जो कि इस समय दौर प्रारंभ करेंगे. 17 रनों की आवश्यकता है और प्रतीक जबरदस्त स्ट्रोक लगा रहे हैं और सामना करते राइट ऑन द विकेट से प्रतीक को गेंद और खड़े खड़े स्ट्रोक खेलने की कोशिश में बीट हुए हैं. पंकज ने गेंद को गैदर किया और नजदीकी प्लेयर के सारे गेंद वापस दी जा रही है. 17 रन बनाने हैं जीतने के लिए, जबकि 17 गेंदें शेष है. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. दोनों टीमों के लिए गोल्डन मौका है इस टूर्नामेंट को जीतने का, मेलापुई फाइनल जीतने का. और इसी बीच विराज प्रतीक और प्रतीक ने ट्राई किया खूबसूरती के साथ, कवर स्टकर के बीच में से गेंद बाउंड्री लाइन की तरफ बाहर जा रहे 4 रन के लिए. खूबसूरत चौका प्रतीक के बल्ले से निकलता हुआ इनसाइड आउट खेला उन्होंने. शानदार चौका जड़ा दिया है. इस चौके की मदद से अब जबकि स्कोर हो चुका है 17 रन, जीतने के लिए अब केवल मात्र जबरदस्त शुरुआत है. 13 रनों की आवश्यकता, सिर्फ 13 रन बनाने हैं और श्री भैरी भवानी की टीम लगभग एक हाथ उनका ट्रॉफी पर पड़ चुका है और एक हाथ बाकी है. और क्या यहाँ पर रन डिफेंस करेंगे आरओ स्पोर्ट की टीम. प्रतीक शानदार बैटिंग करते हुए जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. फुल टॉस, उसको उठाकर खेला, गेंद मिड में कनोरिया के ऊपर सीधा फील्डर के हाथ में आउट. ये फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद पर अपना विकेट गंवा दिया है. ठीक तैनात प्लेयर को हिलने तक मौका नहीं मिला, खड़े खड़े होते हुए कैच कर दिया गया है. प्रतीक की पारी समाप्त हो चुकी है. पहला विकेट पहले में आउट होकर वापस जाता है प्रतीक और अब केवल मात्र 13 रन बनाने हैं, जो कि प्रतीक भी 13 रन बनाकर आउट हो चुके हैं. 13 रनों की आवश्यकता है. अनूप आ चुके हैं बैटिंग करने के लिए. जबरदस्त माहौल इस मैदान के ऊपर है. एक ऐतिहासिक ग्राउंड है. इसी मैदान पर, इसी ग्राउंड पर बड़े बड़े टेनिस क्रिकेट जगत के खिलाड़ी सितारे खेल चुके हैं. कृष्णा जी सातपुते, उसी तरह ओमकार देसाई, राहुल जोगड़िया जैसे नामचीन खिलाड़ी इस मैदान पर खेल चुके हैं. एक बड़ा टूर्नामेंट यहाँ पर आयोजित किया गया था. लेकिन इस समय तैयार होते हुए विराज की गेंद का सामना करेंगे. अनूप राइट आर्म ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं विराज. अनूप शिवलकर सामना करते हुए फाइनल के मैच में पहली मर्तबा सामना करेंगे. इस बार गेंद बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद चेंज ऑफ पेस गेंद को नहीं समझ सके हैं. एक जबरदस्त ओवर यहां पर कर रहे हैं. भले विकेट मिला है, रन भी बने. प्रतीक ने 13 रन बनाए और इस समय ये यहां पर पारी का दूसरा ओवर 4 गेंदें कर चुके हैं. सिर्फ 13 रन दूर है श्री भैरी भवानी की टीम चैंपियंस होने में. अब 13 रन वो दूर है और इस समय इस ओवर की 2 गेंदें शेष है. अनूप शिवलकर सामना करने के लिए तैयार है. विराज ओवर द विकेट से गेंद अनूप को अनूप ने उठाकर खेला है. लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है, सीधा कैच और एक और विकेट यहां पर मिल रहा है. एक इंपॉर्टेंट विकेट मिला अनूप का. और क्या पलट यहां पर वापसी करेंगे आरओ स्पोर्ट की टीम, जो अब तक 13 रन बनाने हैं जीतने के लिए. इस ओवर की 5 गेंदें कर चुके विराज. अनूप शिवलकर
इस समय मैदान से लौट चुके हैं। पराग वारेकर आ गए हैं बैटिंग करने के लिए। पराग वारेकर नए बल्लेबाज आ गए बैटिंग करने के लिए। पप्पू एक इन पर खड़े होकर बैटिंग कर रहे हैं। प्रतीक आउट होकर वापस जा चुके हैं, जिन्होंने की 7 बॉल पर 13 रनों की शानदार पारी खेली। ताबड़तोड़ उन्होंने रन बनाए हैं। 13 रनों की आवश्यकता है और विराज इस ओवर की आखिरी गेंद करेंगे। पराग वारेकर सामना करने के लिए तैयार है। दाएं हाथ के बल्लेबाज पराग यहां पर सामना करने के लिए तैयार है। दाएं हाथ के बल्लेबाज इस समय सामना करते हैं विराज की गेंद का। ये टूर्नामेंट का फाइनल का मैच है। कोतोड़े प्रीमियर लीग 2025 सीजन 4 में एक बार फिर से आपका स्वागत है। और ये फाइनल का मैच जो कि अब 13 रन से दूर है जय, हालांकि भैरी भवानी की टीम। और इसी बीच ये गेंद और अंशुल पर गेंद को टर्न कर दिया है। पराग वारेकर ने 2 फील्डर वापस तैनात है। 1 रन दौड़कर पूरा किया पप्पू और पराग ने 1 रन की मदद से अब 12 रनों की आवश्यकता है। और इसी के साथ पारी के 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद अब 12 बॉल पर 12 रनों की जरूरत। या षटकामध्ये विराज उर्फ चिंट्या याने फक्त 5 धावा दिल्या आहेत आणि 2 गडी त्याने बाद केले आहेत. आणि या टुर्नामेंट मधला, या स्पर्धेमधला अतिशय महागडा गोलंदाज म्हणून त्याची बोली लागली होती. आणि मी महागडा गोलंदाज काय हे त्याने या फायनलच्या सामन्यामध्ये दाखवून दिलाय. चांगली गोलंदाजी केली आहे. 12 बॉल 12 ना, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा पाहिजेत. गोलंदाज आलाय तो मॅन फॉर वर्सोवा टू विरार टू डोकंबळे असा पंकज नागवेकर. अजूनपर्यंत टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मगाच्या मॅच मध्ये थोडासा मार खाल्ला होता यानं, पण शेवटच्या 2 बॉल मध्ये चांगलं कमबॅक केलं होतं. आता 12 चेंडू आणि 12 धावा हव्या आहेत. स्ट्राईक वरती आहे तो. या कोतवडे पंचकृषीमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजलेला पराग वारेकर. पराग वारेकर साठी पंकज नागवेकरचा आवडती विकेट मारा. ओहो हो, चांगला चेंडू हलकेच फाईन लेगच्या दिशेने हलकेच पराग तटवतोय. एकच धाव घेतोय, कारण परागला माहिती आहे मोठे फटके मारून हाराकिरी करण्याची काही गरज नाही आहे. सिंगल डबल काढल्या तरी पण सामना आपण सहज जिंकू शकतो हे परागला माहिती आहे. आणि पराग आणि पप्पू हे एकाच टीम मध्ये, म्हणजे फ्रेंड्स क्रिकेट क्लब कोतवडे ही त्यांची होम टीम आहे. आणि होम टीम मध्ये दोघेही सतत एकत्रच खेळतात, त्याच्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. कॉलिंग चांगलं असतं. 11 चेंडू आणि 11 धावा खेळण्यासाठी तयार आहे तो पप्पू साळवी. गेल्या वर्षीच्या या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी पप्पू साळवीसाठी हा चेंडू पंकज नागवेकरला पुढे येऊन जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु हलकेच गलीच्या दिशेनं चेंडू तटवतोय. एकच धाव घेतोय. धावसंख्या होते ती 20. 10 चेंडू आणि 10 धावा. एखादी विकेट घेणं अतिशय क्रमप्राप्त ठरणार आहे आरोही संघाच्या गोलंदाजाला. म्हणजे खास करून आता पंकजलाच हे काम करावं लागणार आहे. पंकज नागवेकर या षटकाचा पुढचा चेंडू पराग वारेकर साठी हा चेंडू टाकलाय. ओहो हो हो हो, चांगला चेंडू. आणि आता मात्र आरडी उर्फ जितू याच्याकडून पुन्हा एकदा घमेल फाटतय. संघाचे जे सपोर्टर आहेत ते माजी सरपंच निलेश गावडे मात्र आरडी पवार याच्यावर खूप भडकलेले दिसत आहेत. दरम्यान आणि काहीतरी कमेंट केल्यामुळे ढोकंबल्याचं सरपंच पद निलेश गावडे यांचं धोक्यात दिसतंय. दरम्यान पंकज नागवेकर याचा पुढचा चेंडू पप्पूसाठी. आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र इथं आणि आता मगाचा जर चेंडू अडवला असता आरडी पवार यानं तर काहीतरी दडपण आलं असतं फलंदाजांवर. चांगली गोलंदाजी पंकज नागवेकर याची. किती बॉल? दरम्यान पंकज नागवेकर या षटकाचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे तो पप्पू. पप्पू सर्व्हिससाठी हा राईट हँड ओव्हर द विकेट मारा पंकजचा. आणि हा उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय.
आणि एक लॉलीपॉप चेंडू दिला, ओव्हरपिच चेंडू दिला पंकजनं आणि त्याचा परिणाम मात्र पप्पू साळवी याला आपला अनुभव पानाला लावताना एक उत्तुंग असा षटकार खेचलाय आणि सामना जवळजवळ आपल्या बाजूला त्यानं झुकवलाय. फक्त 3 धावा पाहिजे आहेत 7 चेंडू मध्ये. बघूया पप्पू साळवी याच षटकामध्ये सामना संपवतो का. 7 चेंडू आणि 3 धावा. पंकज नागवेकरचा पुढचा चेंडू पप्पूसाठी आणि हा उत्तुंग फटका आणि मी सांगितल्याप्रमाणे याच षटकामध्ये सामना पप्पूनं संपवलाय आणि भैरी भवानी संघ कोतवडे प्रीमियर लीग पर्व 4थ्याचा मानकरी ठरतोय. संघ मालक असणाऱ्या अर्थातच मिलिंद पाटील. भैरी भवानी संघ मिलिंद पाटील यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. उपविजयी संघ ठरतोय अर्थात पिंट्या पड्याळ यांचा आरोही स्पोर्ट्स. पिंट्या पड्याळ यांचा आरोही स्पोर्ट्स या आरोही स्पोर्ट्स संघाचं पण हार्दिक अभिनंदन. संघ मालक निश्चितच मिलिंद पाटील अतिशय खुश दिसत आहेत. आणि भैरी भवानी संघाचे एक हरहुन्नरी खेळाडू हरहुन्नरी खेळाडू आणि या टुर्नामेंटचे प्रमुख आयोजक अशफाक भाई हे सुद्धा या कमिटीचे मेंबर्स आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. या